आणि या खात्यामध्ये महाराष्ट्राला हे कॅटेगरी म्हणजे अर्थमंत्रीपद मिळेल आणि सगळ्यांचं लक्ष माझ्या मित्राकडे आहे, देवेंद्र फडणवीसांकडेच. परवा ठाकरे साहेबांनी सांगितलं. पण ठाकरे तर म्हणतात की पंतप्रधान व्हा म्हणून. नाही, आता एवढ्या लवकर तर होणार नाही. ठाकरे साहेबांचं स्वप्न मोठं आहे, पण ते बघा मित्र विदर्भाचे तुमच्या, नाही, मला विदर्भवीर तुमचे, नाही मला स्वप्न मुंबईकर बघतायत. मला तेच म्हणायचं आहे, माझे मित्र प्रधानमंत्री झाले तर मला आवडेलच, पण मोदीजींचं थोडंसं 27 पर्यंत, कारण एकदा तिकडे दिल्लीत गेले मित्र तर खुर्ची लवकर सरकवतील, जसं एकनाथ शिंदेची खुर्ची लवकर सरकवली आणि ते मुख्यमंत्री झालेत, तशासारखं तिकडे गेल्यानंतर बाजूचीच खुर्ची कशी बाजूला करायची तेवढ्यात एक्सपर्ट माझे मित्र आहेत. तर ते मला असं वाटतं की दिल्लीला गेलेत तर प्रधानमंत्री बनून गेलेत तर मग तर आनंदच आनंद आहे, मग खुर्ची कोणाची सरकवायची गरज नाही. पण खुर्ची सरकेल किंवा काहीतरी गडबड होईल म्हणूनच इथं सुरू आहेत का काही लोकांना बळ देणार असे तुमचेच मित्रपक्षीय म्हणतात? असं आहे की ते बळ देतात की पंख काटायला निघालेत काही मला काही कळायला नाही, पण माझ्या शुभेच्छा माझ्या मित्राबरोबर आहेत, ते प्रधानमंत्री व्हावे असं वाटतं तुम्हाला? आम्ही महाराष्ट्राचा माणूस प्रधानमंत्री व्हावा आणि तोही माझा मित्र देवेंद्र फडणवीस व्हावा अशी माझी अपेक्षा.